समर्थ. शुथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 6वे आवर्तन समूहावर आज रविवार पौष वद्य प्रतिपदा शके 1947 दिनांक 4 जानेवारी 2025. सुरुवातीला मनाच्या श्लोकांचे वाचन करतील वंदनीय दुर्गाप्रसाद स्वामी. त्यानंतर अंतर्भाव यावर निरूपण करणार आहेत आदरणीय विवेक बुवा रामदासी. दुर्गाप्रसाद स्वामी, आपण मनाच्या श्लोकाच्या वाचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. शुकाचारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या हृदयस्थ अंतरात्म्यास विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोन असावे या समर्थांच्या उक्तीनुसार आजचे निरूपणकार परमश्रद्धेय विवेक बुवा रामदासी यांचे अमृतवाणीतून समर्थांच्या अनेक लघुकाव्यांपैकी अंतर्भाव या लघुकाव्याचे चिंतन श्रवण करण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभत आहे. ही आपल्यावर समर्थांची फार मोठी कृपा आहे आणि अशीच कृपा समर्थांनी अखंड ठेवावी अशी प्रभू रामरांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या या नियोजित मनोबोध सेविकेकडे आपण वळूया. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 171. अरे सार साचार ते चोरलेसे, इहि लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणी कल्पिता हि कळेना. श्रीराम. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. श्रीराम. स्वरूपी उदिला अहंकार राहो, तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहो, दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचूनी पाहे. श्रीराम. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. श्रीराम. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी, हरो जाळितो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम. जगे द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा, जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. श्रीराम.
फुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जनिमी पणासी श्रीराम जया मानला देव तो पूजित आहे परी देव शोधूनि कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्ती देतेची मोठी श्रीराम तिन्ही लोक जेथून निर्माण झाले दया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे श्रीराम गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहु साल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके धात माता जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तिदाता श्रीराम जय जय रघुवीर समर्थ ज्ञानाच्या श्लोकांचे वाचन करणारे वंदनीय दुर्गाप्रसाद स्वामी आणि आज अंतर्भाव यावर निरूपण करणारे आदरणीय विवेक बुवा रामदासी यांचे शुथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहाच्या वतीने त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावे. विवेक बुवा रामदासी आपण निरूपणास सुरुवात करावी. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो हो येतोय व्यवस्थित. जय जय रघुवीर समर्थ सारिखे पूर्ण वैराग्य जाचे शिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्येसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला ते अंतरित्वा बसावे दासबोधास्वाभूतभावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज सद्गुरुदासा अविनाशे मुखंडाचे तरी सर्व कल्याण समासिसाचे समर्थे दिने तरायासी पारी अशी ठेवी कल्याणकारी. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ योगीराज श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु रामाजी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधक हो नमस्कार. शिवगड नगर वचन समूहाच्या 6व्या आवर्तनाच्या इथे उपस्थित असलेल्या सर्व साधकांना मी अत्यंत मनापासून वंदन करतो. जिथे जिथे म्हणून रामाची समर्थांची मारुतीची जिथे कथा चाललेली असते तिथे प्रत्यक्ष भगवंत रामरा हे सूक्ष्म रूपाने तिथे उपस्थित असतात हा माझा दृढ विश्वास आहे. म्हणून त्यांच्याही चरणी अत्यंत
मनापासून असं साष्टांग प्रणिपात करतो. आणि आजच्या दिवसाचं भाग्य बघा. आता नवीन वर्षाच्याही सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या सगळ्यांचंच भाग्य असं आणि माझं विशेष भाग्य तो या नवीन वर्षाच्या पहिल्या प्रवचनाला समर्थांचे वंशज असणारे दुर्गाप्रसाद स्वामी आज आपल्याला आशीर्वचन द्यायला इथे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना अत्यंत मनापासून वंदन करतो. आणि स्वामी, तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्या ग्रुपवरती, सगळ्या साधकांवरती असावा आणि असेच तुम्ही आशीर्वचन देत हे करण्याचं देण्यासाठी सतत येत राहा. की त्यांना मनापासून सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो. आपण सूक्ष्म रूपाने म्हणतो पण ते सगुण साकार रूपाने आज स्वामी आज समर्थांचे वंशज आपल्या इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी आनंदाला म्हणजे काय म्हणतात ना, आनंदाला सीमाच नाही असा आजचा क्षण आहे. म्हणून अजून एकदा मी स्वामींच्या चरणी अत्यंत मनापासून करतो. 6वं आवर्तन चालू आहे आणि 6व्या आवर्तनाच्या ह्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे साधनावरती, साधन प्रतिष्ठेवरती हे जे लघु काव्य आहे समर्थांचं त्याच्यावरती आपण चिंतन करत आहोत. आणि मागच्या 2 भागामध्ये आपण त्याच्या पहिल्या समासाचं जे आपण त्याचं चिंतन केलं होतं. आणि आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल की जो बद्धावस्थेत असलेला जो शिष्य होता त्याची बद्धावस्थेकडून मुमुक्षुकडे त्याची वाटचाल झाली आणि त्याला या संसाराचं खरं जे सार आहे ते थोडं थोडं कळायला थोडं एवढ्यासाठी आयुष्य गेलं तरी संसाराचं सार पूर्ण कळत नाही. पण त्याला आता कळायला लागलं की माझ्यापासून काहीतरी चुकलंय, बरं माझं काहीतरी राहिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, चरणी मी संसारी गुंतलो, स्वामीपाशी वियोग झाला, तेने गुणे आळाला जीवपणाचा. इच्छा बंधनी गुंतलो, तेने गुणे अंतरलो, आता येथून सुटलो पाहिजे दातारा. आता ही मनापासून तळमळ झाली त्याला आता वाटायला लागलं की आपण या संसारात ऋतून पडलेलो आहोत, या विषयामध्ये आपण लोळत पडलेलो आहोत आणि ह्याच्यात ना आपलं काही कल्याण काही आपलं होणार नाही. त्याच्यामुळे कल्याण होण्यासाठी आता समजता आता तुम्हाला मी शरण आलेलो आहे आणि मला हे कळलेलं आहे की तुमच्यातले जे गुण आहेत ते माझ्यात नाहीत, म्हणून मी आज त्या बद्धावस्थेत आहे. आणि मग आता याच्यासाठी त्याने अगदी स्वामींना मनापासून विनंती केली, कळकळीची विनंती केली. तो काय म्हणतो, तो म्हणतो, आता काय करावे स्वामी, कोणे समाधाने असावे, हे मज दातारे सांगावे कृपा करुनी. आता मला सांगा बरं, मी नक्की काय करू ह्याच्यामधून मी कसा बाहेर पडू. कारण त्याने आपले दोष पहिल्यांदा वर्णन केले आणि त्याने दोष जे वर्णन केलेले ते दोष आपल्या सगळ्यांना अगदी अत्यंत मनन आणि चिंतन करण्यासारखे दोष करू. त्याने पहिला दोष सांगितले, मी संसारामध्ये गुंतून पडलो. नंतरचा दोष सांगितला, समाधान हा आपल्या वृत्तीचा भाग आहे, आपल्या जीवाचा समाधान हे आपलं स्वरूप आहे, शांती हे आपली स्वरूप आहे, त्याच्यापासून माझी वृत्ती ढासळलेली आहे. नंतरचा त्याने दोष सांगितला की माझ्याकडून ईश्वर आज्ञेप्रमाणे क्रिया कर्म होत नाही. ईश्वराला जे माझ्याकडनं अपेक्षित आहे, ते सद्गुरूंना जे माझ्याकडनं अपेक्षित होत आहे ते माझ्याकडनं होत नाही. समर्थ पण म्हणतात ना, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. जसं कर्म आपल्याला स्वामी सांगतात, समर्थ सांगतात, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे आपलं कर्म होत नाही आणि कर्मही होत नाही, त्याच्यामुळे त्या कर्माचं पुण्यही गाठी पडत नाही. ईश्वर आज्ञेप्रमाणे माझं क्रिया कर्म होत नाही आणि या संसारातले सुख दुःखाचे जे हिंदोळे आहेत त्याने माझं मन, माझं चित्त आहे ते सतत दूषित होत आहे. माझं चित्त कसं होतंय, दुश्चित्त होत आहे आणि त्याच्यामुळे माझं समाधान गेलेलं आहे. आणि या प्रपंचाने मला कासावीस केलेला आहे. मला क्षणाची देखील उमस हा घेऊ देत नाही. मला क्षणाची विश्रांती हा संसार घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता मला या संसारापासून सोडवा. खरं सांगू का सांगतो, संसारापासून त्याला सोडायचं नाहीये, त्याला सोडवायचं ह्या त्रासापासून सोडायचंय. आणि स्वामींना हे बरोबर जाणून आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, संसार संगीत दुःखला आहेस, पण संसारापेक्षा त्यातल्या आसक्तीमध्ये जास्त गुंतलेला आहेस. असा संसार सोडायला सांगितला असता तर कित्येक जणांना वैराग्यच नसतं का घ्यायला लागलं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं त्यातनं आसक्ती तुला सोडायची आहे. आणि या आता दुसऱ्या समासामध्ये स्वामी त्याची कारण मीमांसा करतात. तो समास आपण बघूयात. स्वामी म्हणतात,
ऐक शिष्या सावध, सिद्धची असता निजबोध, माईक हा देह संबंध तुझ बाधी. खूप खूप छान अशी विचार करण्यासारखी ओवी आहे. ऐक शिष्या सावध, सावध, सावध हो. आता तू आता बद्धापासून मुमुक्षूकडे आलास ना, मग आता तुला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर सावधपणा अंगी बाळगायला पाहिजे. सावधपणा जेव्हा आपण करतो, आपण देखील प्रपंचात बघा, सावधपणा म्हणजे काय करतो, तर पहिल्यांदा आपण कुठे आहोत हे बघतो आणि आपल्याला कोणापासून धोका आहे हे बघतो. आज समजा आपण बाहेर गावी गेलो, समजा आपण रात्रीच्या वेळेला काय कुठे फिरत असतो, तर पहिल्यांदा आपण काय बघतो की आपण कुठे आहोत, आपल्यापासून काय किती अंतरावर आहे, आपण ज्या भागात जातोय त्या ठिकाणी काही त्रास तर नाही ना, काही दंगे धोपे तर नाही ना, कोणी काही तिथे कशाचं भय तर नाही ना, हे सगळ्या गोष्टी बघतो की नाही. मग परमार्थामध्ये देखील स्वामी तो म्हणतो, ऐक शिष्या सावध, आता सावध हो. आणि परमार्थामध्ये सावध हो म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आता तुला होती, तू कुठे आहेस आणि त्याचा तू विचार करायला लाग. बद्धापासून मुमुक्षूची अवस्था आहे, तर मुमुक्षू पासून साधकापर्यंतची जी अवस्था आहे त्याची ही पहिली पायरी आहे की आता त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली, त्याच्या मनामध्ये आता चंचलता आली आणि आता त्याचं मनन चालू झालं. आणि स्वामी त्याला म्हणतात, आत्मारामामध्ये समर्थांनी याच्यावरती फार सुंदर सुंदर ओळ हे दिलेली आहे की समर्थ म्हणतात की बाबा काय विचार करावा आपण, जेव्हा आपल्याला साधन करायचंय, साधक व्हायचंय, सावध पण व्हायचं, तेव्हा कसं करावं. अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा, हे बाबा. बाबा तू सावध हो, तुला हा जन्म कसा मिळाला, कोण आहेस, कुठला आहेस, याचा आधी विचार कर, याचा आधी मनन कर. आणि मग तू कुठून आला, तुझा मागचा जन्म कुठला, त्याचा मागचा जन्म कुठला. मी याच जगात, याच भागात, याच देशात, याच गावात, याच आई वडिलांच्या पोटी कसा आलो. थोडक्यामध्ये आता त्याला अंतर्मुख करायला सांगितलेलं आहे. आपल्याला फार गरज आहे हो. आपण खूप 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 या काळाचा जो हे असतो ना, काळाचा दोषा असतो त्याप्रमाणे पळत पळत जातो. पण कधीतरी साधकाने थांबून आपलं अवलोकन केलं पाहिजे. आपलं मागून आपण कसं आलो, कुठेतरी क्षणभर थांबून आपण त्याचा आढावा घेतला पाहिजे. आपण नाही का घेत, एक दशक पूर्ण झाल्यावरती त्याचा सगळ्या दशकाचा आपण परामर्श घेतो, तसं अध्यात्मात देखील क्षणोक्षणी काही काळानंतर माणसाने त्याचा आढावा घेतला पाहिजे की आपली प्रगती ही खरोखर यशाच्या मार्गाने चालली आहे ना, आपण बरोबर चाललेले आहे ना. समर्थांना जे सावधपण अपेक्षित आहे ते हे सावधपण अपेक्षित आहे की तुम्ही योग्य ठिकाणी थांबा आणि आपलं आपण अंतर्मुख होऊ, आपल्या स्वतःचाच आढावा घ्या. अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा, घेई बापा. अरे तो जन्मांतर घेतले, काय मानतोस आपुले, ऐसे तुवा विचारिले पाहिजे. आता तू स्वतःलाच विचार, तुझी किती जन्म झाले. या जन्मात तुझे आई वडील, भाऊ बहीण, कोण तुझा काय तुझे बायको, नवरा, मुलं मुली, हे तुझे एक जन्म झाले. असे तू किती जन्म घेतलेस आणि अजून किती जन्म घेणार आहेत. आणि अजून जर समजा तू याच्यातनं बाहेर पडला नाहीस तर तुला अनेक जन्म असे घ्यायला लागणार आहेत. हे तुझे अनेक जन्म झालेत. या जन्मात तू ज्यांना आपलं म्हणतोस ते या जन्मातले तुझे सखे सोबती आहेत, पण ते अनेक जन्माचे सखे सोबती नाही. बरोबर, म्हणजे ज्यांना ज्यांना तू आपलं मानून गुंतला आहेस, संसाराचाच त्रास झाला म्हणतोस ना, संसारात ज्यांना ज्यांना म्हणून तू आपलं माणूस गुंतला आहेत ना, ते त्याचीच आसक्ती तुला खरं कमी करायला पाहिजे. आणि समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे ना, कर्मयोगे सकळ मिळाली, ते एके स्थळी जन्मासी आली, ते तू कैसी रे मानली प्रतमूर्खा, ते तू कैसी आपुली मानली रे प्रतमूर्खा. अरे मूर्खा, की आज जे तुझ्या जे वाट्याला आलेले तुझे नातेवाईक आहेत, सगळे सोयरे आहेत, आप्त आहेत, ते तुझे आप्त नाहीत, हे कर्मयोगाने तुझ्या काहीतरी वाट्याला आलेली आहे. प्रत्येकाचं तुझ्या जन्मजन्मीचं काहीतरी देणं घेणं आहे, ऋण त्यांच्याशी तुझं आहे. आणि त्याच्यामुळे हा तुझा जन्म जो आलेला आहे, हा जन्म तुला त्यांच्यामुळे आलेला, पण ते तुझे आपले नाही, ते तुला शाश्वत सुखाची प्राप्ती करून देणार नाही. त्यांच्यातली आसक्ती हीच तुला बाधक ठरत आहे. ऐक शिष्या सावध, सिद्धची असता निजबोध, माईक हा देह संबंध तुझ भाधी, सावधपण याच्यामध्ये आहे.
तू आधी पहिल्यांदा सावध हो आणि याचा विचार कर. आता समर्थ त्याला त्याची जाणीव करून घेतात, पहिल्यांदा अंतर्मुख व्हायला सांगतात आणि समर्थ म्हणतात आता ते तू कोण आहेस. बघा, आपल्याला आपली खरी किंमत, आपली खरी योग्यता, ज्यांना आपल्याबद्दल प्रेम असतं तेच सांगू शकतात बरं. आणि तर निंदा करणारे तर जग अख्खं पडलेलंच आहे. जग तर निंदकाचं घरच आहे, जिथे जळी स्थळी काष्टी पाषाणी तुमच्यावरती निंदा करणारे असंख्य लोक आहेत. पण तुमची खरी योग्यता, तुमची खरी किंमत, तुमच्यातले खरे गुण ओळखून, खरे दोष ओळखून ते काढायचं काम फक्त सद्गुरू करतात. आणि ज्यांचं तुमच्यावर प्रेम आहे ना, अशीच माणसं तुमचं हे काम करू शकतात. आणि त्यांना तुमच्याबद्दल खरीच काळजी असते बरं, त्यांना तुमच्याबद्दल खरं प्रेम असतं आणि म्हणून ते तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढू शकतात. आणि समर्थ तर माझी माऊलीच आहे. आणि म्हणून शिष्याचे इतकी अगतिकता बघून समर्थांनी आता त्याला सांगितलं, तू कसा आहेस बाबा, येथे तुझे काहीच नाही, बोलला आहेस काही, चुकोनी आला अशी जाई जेथीचा तेथे. राजा, तू जो हा जीवपणा घेतलेला आहे, तुझं काही नाही बरं. हे तुला तुझ्या मागच्याच कर्माचं फळ म्हणून हा जन्म मिळालेला आहे. आणि तू आपलं म्हणून ज्यांना मानतोयस ना, ते पण सगळे तुझे गेल्या जन्माचे ऋणानुबंधाचे सोबती आहेत. हे तुझे सुखाचे सोबती आहेत, पण हे तुला आत्मज्ञानाचे सोबती नाहीत. हे तुझे कल्याणाचे सोबती नाहीत. त्यांचा तुझा संबंध संपला, त्यांचे तुझे ऋणानुबंध तुटले की त्यांचा तुझा वियोग होणारच आहे. समर्थांनी या ओव्यामध्ये फार सुंदर असा कर्म मार्ग सांगितलेला आहे, कर्माचा सिद्धांत सांगितलाय. घडे भोगणे सर्व ही कर्म योगे, पती मंदते खेदमानी वियोगे. अरे, आता जे तुझं आपलं वाटतंय ना, इथे होणारी प्रत्येक गोष्ट ही तुझी आपली नाही, तर तुला काही ऋणानुबंधाने मिळाली आहे, ती होणारच आहे. आणि ज्या क्षणी त्यांचा तुझा ऋणानुबंध संपेल, त्या क्षणी त्याचा वियोग आहे. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. म्हणतात ना, संचिताचा शेष संपला की त्यांचा तुझा संबंध संपला आणि तुला पुन्हा दुसऱ्या जन्मात जायचं आहे. म्हणून येथे तुझे काही नाही, मग तू कोण आहेस. इथे तुझं काहीच नाही, मग तू कोण आहेस. अर्थ म्हणतात, तू समर्थांचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकिता पैल पारू, पावशील बाप्पा. कोणीच तू, तर तू समर्थांचंच लेकरू आहेस, तू माझाच लेकरू आहेस. तो त्या शुद्ध, निश्चळ आणि निर्मळ असणाऱ्या परमात्म्याचाच जीव आहे. जीव हा त्या शिवाचाच अंश असतो ना, त्याच्यामुळे तू कोण आहेस, ते समर्थांचंच लेकरू आहेस. फक्त तुला अभिमान आला आणि त्या अभिमानाने तू हा संसार ओढवून घेतलेला आहेस. आणि हा अभिमान टाकता पहिलं पारू, पावशील बापा. एका ह्याच्यामध्ये समर्थाने त्याला आपली जागाही दाखवून दिली आणि त्याला ह्याच्यातून सुटकेचा मार्गही दाखवून दिला आणि त्याच्यासाठी करावं लागणार साधनही सांगितलं. सोपी गोष्ट सांगितली की नाही. कोण आहे सांगितलं, का आलास हे सांगितलं आणि आता कसं जाऊ शकशील हेही सांगितलं. वाटताना सोपं वाटतं, पण ही मीपणाची उपाधी समर्थाने टाकायला सांगितली. आयुष्य जातं, पण माणसाचा हा मीपणा, अभिमान आणि अहंकार जात नाही. मीपणा ही आपल्याला जन्मल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर राहणारी उपाधी आहे. आणि ती उपाधी सोडवण्यासाठी मात्र त्या सद्गुरूंची नितांत अशी आवश्यकता आहे, त्या सद्गुरूंचीच कृपा अशी अवस्था आहे. समर्थाची या बाबतीत फार फार छान आहे. समर्थ म्हणतात, जे अभ्यासिता अभ्यास नाहीये, जे साधने साधता नाहीये, तेच दाखवी वस्तू सद्गुरू. आणि अभिमान टाकणं हे इतक्या येरा गाबाळ्याचं काम नाही बरं. तर अभिमान टाकण्यासाठी देखील त्यांचीच आपल्याला शरणागती करायची. पूर्ण नवविधा भक्ती ही अभिमान टाकण्यासाठीच आहे. आत्मनिवेदन हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या जन्मोजन्मीचा जो मीपणा आपण घेऊन आलेलो आहे, तो त्यांच्या चरणी व्हायचा आहे आणि त्याचीच ती साधना आहे. समर्थ म्हणतात, माईक हा देह संबंध तुझ बाधी. समर्थांनी त्याला पहिला सांगितलं, आधी तू जागा हो बाबा. जोपर्यंत
माणूस झोपेत जागा होत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्यावरती त्याला मार्गाला लावू शकत नाही, त्याचं कल्याण करू शकत नाही. आणि जागा झालेलीच माणसाचं आपण कल्याण करू शकतो. पण ज्याने झोपेचं सोंगच घेतलंय त्याच्यावरती काही करता येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आधी पहिल्या याच्यामध्ये त्याची बद्धावस्था दाखवली, आता त्याची मुमुक्ष अवस्था झाली, आता साधक अवस्था आहे. आणि साधक अवस्थेत मात्र समर्थाने त्याला खडखडून जाग केलेला आहे. आणि समर्थांनी आता त्याला सांगितलं आहे की तू आता काय करावं, तर सिद्धची असता निजबोध. अरे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जे आहे सिद्धची असता निजबोध, तुझ्याकडे हा जो बोध आहे किंवा स्वतःला उद्धारायचा मार्ग हा तुझ्याच कडे आहे आणि तुझ्याच हातात आहे. फक्त असं आहे ना की आपल्याला तो मार्ग दिसत नाही. आपण बघा की आपण रात्री बेरात्री जात असतो, अंधार झालेला असतो, या वाटेने जावं का त्या वाटेने जावं आपल्याला काही कळत नाही. मग आपण थोडं थांबतो, थोडं तिथे बसून राहतो आणि सकाळी सूर्योदय झाल्यावरती सगळ्या वाटा आपल्याला स्पष्ट दिसायला लागतात. आणि मग त्यातल्या कुठल्या तरी एका वाटेने आपण जातो की नाही. त्याच पद्धतीने आपल्याला आता समर्थ सांगतात जीवावरती मायेच्या आवरणामुळे तुला आज या एकही वाट दिसत नाही. तू जन्मता शरीर ही जी माया आहे ना, मायेने हा देह संबंध तुझ्यावरती दृढ केला आहे, देहबुद्धी तुझ्यावर दृढ झाली आहे आणि त्याच्यामुळे तुला कुठलीच वाट दिसत नाही. हा निजबोध तुझ्यामध्येच आहे, त्या वाटेने तुलाच जायचं आहे आणि ती वाटही तुझीच आहे. फक्त मायेच्या आवरणामुळे तुला ती आणि ती सिद्ध आहे, ती योग्याने सिद्ध केलेली अशी वाट आहे. तो बोध सिद्ध बोध आहे. फक्त कशामुळे माईक हा देह संबंध तुझ बाधी, माईक हा देह संबंध तुझ बाधी. ही जी माया आहे ना, या मायेने तुला हा देह बुद्धीमध्ये गुंतवून ठेवलेला आहे. ही परमेश्वराचीच माया आहे आणि या मायेमध्ये भले भले गेलेले आहेत, या मायेमधून भले भले तरलेले पण आहेत आणि आणि भल्या भल्यानी या मायेमध्ये गटांगळ्या देखील खाल्लेल्या आहे. पण याच्यामध्ये समर्थ एक गोष्ट अगदी सांगतात की हाच देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला मायाच तुझं तारणार आहे आणि मायाच तुला बाहेर मिळाली आहे. फक्त असं मायेचं रूप आपल्याला कळलं पाहिजे. आपण बघा की आपण रात्री फिरत असतो, खोलीमध्ये अंधार असतो, तिथे एक दोरी पडलेली असते. आपल्याला वाटतं बापरे काहीतरी वळवळतंय, म्हणजे काहीतरी तिथे सापासारखं असावं म्हणून आपण घाबरून लागतो. तेच आपण सकाळी जाऊन बघतो त्यावेळेला तिथे काय दिसतं, तर तिथे ती दोरी पडलेली असते. म्हणजे केवळ अज्ञानामुळे त्या दोरीवरचं जे आवरण आहे त्याचं शुद्ध स्वरूप दोरीच आहे, ती दोरीच आहे. पण आपल्याला केवळ अज्ञानामुळे ती साप अशी भासते. तसंच या मायेच्या प्रभावामुळे तुला हे जग जे आहे हे तुला आपलं वाटतंय आणि या संसाराचा तुला त्रास होतोय. याच्या बाबतीत समर्थांची खूप छान होते. समर्थ म्हणतात जो पंचभूतांचा दास त्यास मायेमध्ये वास, भोगी नित्य नव्या सावकाश पुनरावृत्ती. अध्यात्म मार्गामध्ये साधकाने ही ओवी हृदयावर करून ठेवावी अशी आहे, कारण हीच ओवी तुम्हाला मोटिवेट करणार आहे. आपल्याला बाहेर पडायचंय ना, तर या मायेचाच तारव घेऊन या मायेच्याच साह्याने आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि म्हणून माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, माये विण उद्धारू प्राणी असं नाही. मग बघा हा देह संबंध आहे, हाही तुम्हाला मायाच देते आणि यातनं बाहेर पडायला देखील ही मायाच. माया कशी आहे, तर माया परमात्म्याच दुसरूप आहे, ही परमात्म्याची सावलीच आहे आणि म्हणून ती परमात्म्यापासून वेगळी करता येत नाही. की तुम्हाला या विषयांमध्ये भुलवणारी ही माया आहे, पण या विषयांपासून सोडवणारी पण माया. कारण हे काय आहे, हे भवसिंधूचे तारू. हा जो भवसिंधूचा जो तारू आहे, हा जो समुद्र आहे, हा संसाराचा जो सागर आहे, तो तुम्हाला पार करून देणारी कोण असेल तर ती मायाच आहे. आणि या मायेच्या जीवावरती मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. सगळे देव
सगळे भक्त, सगळे ज्ञानी, सगळे राजे, सगळे चक्रवर्ती, सगळं सगळं ब्रह्मांड या मायेच्या खालने गेले. पण ते परमात्म्याचं रूप आहे. सगळी सृष्टी जे जे दिसे ते नाशेचे असं आहे. ते जे जे दिसतंय आणि भासमान आहे ते सगळंच सगळं मायेचं रूप. अगदी भले भले ज्ञाते आणि भले भले वैराग्य आणि विरक्ती देखील या मायेमध्ये येऊन गेले. आणि पण याच मायेने जीवनमुक्त जे केलेलं आहे. पण या मायातनं एक मात्र या मायाचा उपाय आहे. जे या माया जरी पडिले ते ईश्वराशी चुकिले, ते प्राणी सापडले वासना बंधनी. आता ही माया जर ओळखली नाही तर ही माया मात्र तुम्हाला काय करते, तर तुम्हाला वासनेच्या बंधनामध्ये गुंतून ठेवते. म्हणून आता म्हणून आता समर्थ म्हणतात, माई कहा देह संबंध तुझ बाधी. जो शिष्य मागाशी रडत होता ना, की स्वामी मला यातनं बाहेर पाडा, मला यातनं बाहेर पडायचा मार्ग दाखवा. तर स्वामींनी त्याची खरी परिस्थिती सांगितली. त्याच्या भोवती जे मायाचं आवरण आहे त्याचं त्याला विशद करून सांगितलं. आणि आता सांगितलं, तुझ्याच वाट्याला आहे काय आवरण. आपल्या इकडे हा प्रश्न अनेकदा पडतो की साधक आपल्याला सगळ्यांचं सगळं चाललेलं असतं, आपल्यावरती दुःखाचा एखादा आघात होऊन जातो, मोठा आघात होतो आणि प्रश्न पडतो माझ्याच वाट्याला, हे माझ्याच मार्गे का आलं, मलाच असं का आलं. तर ह्याच्या मागे कर्माचा फार मोठा सिद्धांत आहे. आणि समर्थांनी इथे सांगितलंय, बद्धके कर्मे केली की पाहिजे तर भोगी तरी, देह बुद्धी दृढ झाली म्हणून या. बद्धके कर्म केली कसं आहे ना, आपण जे आता जे जगत आहोत ते आपलं कुठल्या तरी मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे, संचित आहे. आणि त्याचं फळ म्हणून आपण इथे भोगत आहोत. जे काही आपण सुखदुःख भोगतोय, जे काही आपल्या आयुष्यात घटना घडत आहेत ना, त्या या घटनांच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. आणि तो कार्यकारण भाव म्हणजे ईश्वरी सृष्टीचा कर्म सिद्धांत आहे. कर्मा वाचून कोणाचंही त्याच्यामध्ये 1% इकडे तिकडे होत नाही. तो कर्म सिद्धांत जराही चुकत नाही. प्रत्यक्ष रामाला देखील जेव्हा अवतार धारण करून या भूतलावर जन्म घेतला तेव्हा त्यालाही 14 वर्ष वनवास होता. प्रत्यक्ष परमेश्वराच्या अंशालाही ते बंद करता आलं नाही. जेव्हा राम वनवासात गेले की त्याला आपल्या पित्याचा मृत्यू ओढवलाच ना दुसरं. मला सांगा, रामाला काय अशक्य होतं ते जरा थोडा लावून सांगावं, बाबा यांचा मृत्यू अजूनही 10 वर्षांनी जाऊ दे, काय बिघडलं असतं. पण तिथे एक क्षणाचीही चूक नाही, एक क्षणाचीही ते ओसंत नाही. जे जे तुमचं कर्म आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आणि ती कर्माची वृत्ती आहे, ते तुम्ही तुमचे कर्माचे भोग हे भोगूनच संपवले पाहिजे. हो, जेव्हा महाभारतामध्ये धृतराष्ट्राने याला प्रश्न विचारलेला आहे की माझं असं काय झालं म्हणून माझे 100 पुत्र मेले आणि मला हे आज्ञा मिळालं. कृष्णाला विचारलेला प्रश्न आहे. आणि त्यावेळेला कृष्णाने ती याला धृतराष्ट्राला ती दिव्य दृष्टी दिली आणि मागचे सगळे जन्म दाखवले. त्या मागच्या सगळ्या जन्मांमधल्या एका जन्मामध्ये त्याच्या असं लक्षात आलं की तो पारधी होता. आणि त्या पारध्याच्या त्या जन्मामध्ये एका पक्षाला पकडण्यासाठी त्यांनी एका झाडाला आग लावली, मोठ्याच्या मोठ्या झाडाला आग लावली. तो पक्षी हातात आला असेल कदाचित, पण त्या झाडावरची छोटी 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 अशी 100 पिल्लं होती वेगवेगळ्या पक्ष्यांची, ती मरून गेली. त्याच्याने जो धूर झाला त्या धुरामुळे अनेक पक्षी आंधळे झाले. आणि त्याची परिणती म्हणून त्याला या जन्मामध्ये हे असं फळ त्याच्या हाती आलेलं आहे. अगदी याच पद्धतीने भीष्माने देखील कृष्णाला हा प्रश्न विचारला होता की माझ्याच वाट्याला का, की मित्र अष्ट असून पैकी एक आहे, माझं भाग्य थोर आणि म्हणून मी इथे आहे, पण माझ्याच वाट्याला का. त्यावेळेला आपण कृष्णाने त्यांना त्यांचे जन्म दाखवले आणि त्यांना सांगितलं, एका जन्मामध्ये केवळ एक सरडा त्यांनी असा भिरकावला होता जो काटेरी झुडपावर जाऊन पडला. आणि त्या सरड्याच्या अंगात अनेक काटे घुसले. आज कित्येक वर्षांनी, कित्येक जन्मांनी त्यांच्या अंगामध्ये त्यांना हे फळ आलं म्हणून त्या शरपंजनी पडलेले होते. कर्माचा सिद्धांत जसा की तिथे जराही चूक चालत नाही, जराही तिथे विलंब नाही.
त्यावेळेला ते कर्म होणार म्हणजे होणारच. आणि कर्माचा सिद्धांत असा सांगतो की 3 प्रकारची कर्म आहेत जी माणसाला भोगावी लागतात. एक म्हणजे क्रियमाण कर्म, दुसरं म्हणजे संचित कर्म आणि तिसरं म्हणजे प्रारब्ध कर्म. आपण जे रोज जेवतो, रोज खातो, रोज आपण जे नित्य नेमाने जी पूजा करतो, ते जे काय झालं ते आपले क्रियमाण कर्म झालं. म्हणजे काय, मला भूक लागली, मी जेवण घेतलं. कर्माचं काय होतं, भूक लागली, फळ मिळालं, आपण जेवलो, त्याचं फळ झालं. मला तहान लागली, मी पाणी प्यालो, माझी ती तहान शमली, हे झालं क्रियमाण कर्म. मला तहान लागली, मी पाणी प्यालो, ते कर्म झालं, त्याचं फळ आहे संपलं. अशी अनेक कर्म आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करत असतो, ज्याची तात्काळ त्याची तृप्ती होते आणि ती तृप्ती आपल्याला त्या कर्माचं फळ देऊन शांत होतात. पण अनेक कर्म अशी असतात जी त्याचं फळ देऊन शांत होत नाही, तर ती कालांतराने शांत होतात. बघा, आज मी पेपर लिहिला, आज मी परीक्षा दिली, इमिजिएट त्याचा रिझल्ट येतो का उद्याच्या उद्या? नाही, 1 महिना लागतो, 2 महिना लागतो, 2 महिन्याने त्याचा रिझल्ट येतो. ही झाली तुमची संचित कर्म. म्हणजे त्याचं कालांतराने ते त्याची ती जी फळ येतं ते त्याचं फळ कालांतराने त्याचं फळ येतं. आणि अशा प्रकारे संचिताच्या नंतर प्रारब्ध कर्म आहे. प्रारब्ध कर्मामध्ये मात्र त्या फळाचं तुम्हाला त्या कर्माची फळासाठी तुम्हाला वाट बघावी लागते. कारण त्या कर्माचं फळ जोपर्यंत पक्व होत नाही, त्या कर्माचे फळ द्यायची जोपर्यंत वेळ येत नाही, तोपर्यंत ते कर्म साचूत राहतं. आणि भले तुमचा देह जरी गेला, भले तुमचा जीव जरी गेला, तुम्हाला दुसरा जन्म मिळाला, तिसरा जन्म मिळाला, तरी त्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या जन्मामध्ये देखील ते कर्माचं फळ तुम्हाला देऊनच शांत. आणि याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. आणि मनुष्याची या 3ही पैकी कुठल्या तरी याच्यामध्ये कर्मामध्ये येतो आणि म्हणून कर्माची फळं ही भोगूनच संपवावी लागतात. ही मग ते सत्कर्म असो की दुष्कर्म असो. ते भले 100 वर्षांनी असो, 200 वर्षांनी असो, 300 वर्षांनी असो. म्हणून ही जे कर्म आहेत आणि त्या कर्मामध्ये, म्हणून म्हणतात ना, कर्माचा सिद्धांत तुम्ही कर्म करतानाच असा विचार करा की जे कर्म कुणाला बाधक ठरणार नाही. मग ते सत्कर्म असेल तर सत्कर्माचा माणसाला अहंकार येतो, आणि दुष्कर्म असेल तर दुष्कर्माचा तर माणसाला येतोच. म्हणून गीतेमध्ये म्हणून श्रीकृष्ण सांगून गेलेत ना, काय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. ही तुला कर्माचा अधिकार आहे, पण तुला त्याचा फळाचा अधिकार नाही. कारण जर समजा तू फळाचा अधिकार घेतला तर तू करता झालास, आणि करता झाला तर आहे काय हातात तुझ्या? काहीच हातात नाही. त्याच्यामुळे तू कर्माचा फक्त तुला अधिकार आहे, पण तुला त्याच्या फळाचा अधिकार नाही. आणि हे ज्ञानेश्वरांनी देखील अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते म्हणतात की परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. बाबा, तू कर्म करतोय पण त्या फळाची आस धरू नको, कारण फळ तुझ्या ताब्यात नाही. त्या फळाचा त्याला मिळणारा फळाचा आपला अधिकार नाही. आता सांगा ना, आपण अभ्यास करतो, आपल्याला किती मार्क मिळावेत किंवा परीक्षेत किती आपण मार्क मिळावे ते आपल्या हातात आहे का? ते आपल्या हातात. 50 मिळावेत, 100 मिळावेत, 70 मिळावेत, ते आपल्या हातात नाही. अनेकदा अनेक लोक आपण बघतो इतकी खटपट करत असतात, पण त्यांना यश जेवढं म्हणावं तेवढं यश त्यांना येत नाही, अपयशीच होत. आणि काही लोक काही करत नाही, अगदी सुखे नाही जात असतात, त्यांना काही नसतं, त्यांना सहज सगळ्या गोष्टी मिळत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो, बाबा, कर्माणाम गहनो गती. कर्माची गती कशी आहे तर गहन आहे. अत्यंत अशी गहन गती आहे कर्माची. ती आपल्याला जर हे करायची असेल तर हा कर्म सिद्धांत येतो. म्हणून समर्थ सांगतात, बद्धके कर्मे केली ती पाहिजेत भोगितली, देह बुद्धी दृढ झाली म्हणून या. स्वामी त्याला सांगतात की तुझ्यावर काय वेळ आली, तुझ्या मागच्या जन्मामध्ये तू कुठेतरी जी कर्म केली ती तुला बांधून ठेवली, आणि त्या कर्माच्या तू बंधनात आहेस, आणि त्या कर्माच्या बंधनामुळे ती तुला आता भोगितली पाहिजे.
आणि कशी भोगितली पाहिजे, का भोगितली पाहिजे, पण तुझी देहबुद्धी दृढ झाली. पण नित्य नेमाने आपण दासभूत असतो. 6वं वर्तन आहे, आपल्याला माहिती आहे, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपल्याला या संसारात तरुण जायचं असेल, या साधनेत अग्रेसर व्हायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि ही देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याच्यामध्ये बुद्धी येते बरं. या देहबुद्धी बघा, देहबुद्धी म्हणजे काय, की मी देह आहे हे मानणं हे बुद्धीच आहे. बुद्धीचं काम काय, बुद्धी निश्चयात्मका बुद्धी आहे, बुद्धी निश्चय करते. मनाचं काम काय, मन संकल्प विकल्पाचं धनी आहे. मन आपलं हे करू का ते करू चालूच असतं, म्हणून त्याला भवसागर म्हणतात ना. हे करू का ते करू, सतत काहीतरी करत राहणं हे मनाचं काम आहे. पण हे करावं की न करावं हे काम कोण करतं, तर बुद्धी करते. बुद्धी निश्चयात्मका बुद्धी म्हणली जाते. आणि ही बुद्धी कशी आहे, जन्मल्यापासून आपण काय मानत आलेलो आहे, बुद्धीचा निश्चयच काय आहे, की मी देह आहे. जन्मल्यापासून आपली बुद्धी आपल्याला सांगत आली मी देह बुद्धी आहे. आणि साधका अवस्थेमध्ये साधनेमध्ये मी आत्मा आहे इथपर्यंत ती पोचायची आहे. मी देह असताना हे सगळं, हे जे पंचभूतात्मक सगळं जग आहे, हे मला सगळं माझंच वाटतंय, खरं वाटतं. आणि मी देहबुद्धीमध्ये आत्मबुद्धीमध्ये आत्मा हाच खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे मानायचं. सोपी का गोष्ट आहे. हो, आपल्या समोर ढळलेली गोष्टी घडून असतात, आपण विश्वास ठेवत नाही त्याच्यावरती. इथे तर सूक्ष्मातल्या गोष्टी कसा बरं विश्वास ठेवायचा. म्हणून संत सांगतात, देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणून एक मध्ये बुद्धी आहे, ती आणि देवबुद्धी. देहबुद्धी काय करते, तर देहबुद्धी तुझी अभिमान वाढवते, अंगामध्ये विकार वाढवते. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो, की हळूहळू तुला याचा कंटाळा येतो. ती बद्धावस्था येते. पण जसं 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 आपला भक्तीकडे आपला मार्ग पूर्ण होते, जसं जसं आपण भक्तीच्या मार्गावर चालू लागतो, तशी तशी ही जी माझी देवबुद्धी आहे ना, ती देहबुद्धी शिकवते की मीही खरा नाही, तूही खरा नाही, हा करणारा कोणतरी वेगळा आहे. आणि हा दुसरा तिसरा काही नसून हा भक्ती मार्ग आहे. तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, ही भावना होते की देवबुद्धी माझं काही नाही बरं, हे तुझं आहे. आणि हीच आत्मनिवेदनाची हीच अवस्था आहे. आणि आता हीच देवबुद्धी काय करते, ही देवबुद्धी तुम्हाला हळूहळू हळू त्या आत्मबुद्धीकडे घेऊन जाते. तिथे खाली घातलं, आत्मबुद्धीमध्ये काय होतं, अरे हा देह माझा नाही. आणि जर समजा मीच सगळीकडे गेलो, तर मीच सगळ्यांना व्यापून उरलंय. देव होऊन देवा भजावे, है ना. आपल्याला देवाचं भजायचं म्हणजे कसं आहे, समर्थांनी त्यांच्या ओळीमध्ये सांगितलेलंच आहे, की तुम्हाला ज्या देवाचं ध्यान लागेल त्याचं रूप तुमच्या अंगी येईल. बरं, ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी कथीन, ज्या पुरुषाचं जे ध्यान त्याच तेची प्राप्त. मग जर समजा आपण हिरोचं ध्यान करत बसलो, तर आपल्या अंगात देखील तोच नटवेपणा येणार आहे. आपण राजकारणी लोकांचं ध्यान करत बसलो, तर आपल्या अंगात राजकारणीच गुण येणार आहे. आपण संसारामध्ये किंवा असे या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेल्या माणसांचं ध्यान करत बसलो, त्यांच्या नादी लागलो, तर आपल्याकडे तेच येणार आहे. आपण रामाचं जर समजा ध्यान केलं तर रामाचे गुण येतील. आपण श्रीकृष्णाचं ध्यान करावं तर आपल्या अंगी श्रीकृष्णाची चतुराई येईल. आपण शंकराचं ध्यान करावं तर आपल्या अंगी वैराग्य येईल. पण गणपतीचं ध्यान करावं तर सिद्धिबुद्धीचा दाता असेल गणपती तुम्हाला द्यायला. हा आपल्या धर्माची संकल्पना आहे. आणि किती उदात्त विचार आहे, जया पुरुषास दे, जया पुरुषास जे ध्यान तयास तेची. आपल्याला प्राप्त काय करायचंय, तर मी आत्मा आहे, ही आत्मबुद्धी आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि मी माझ्यावरती माझ्याच एक जग सगळं बनलेलं आहे, मीच अनेक अंगाने येऊन नटलेलो आहे, हीच आत्मबुद्धी आहे. आणि ही आत्मबुद्धी एकदा दृढ झाली ना, की माणसाच्या मनामध्ये कुठला भाव येतो बरोबर. आपण मागच्या समासात बघा, आपण गीतेमध्ये भगवंताने 25 गुण सांगितलेले होते, 25 दैवी गुण सांगितले होते. सोपे नाही बरं दैवी गुण अंगी मांडणं, पण त्याच्यातला एक दैवी गुण आहे की मनाची सरळता अंगात येते. देहबुद्धीपासून देवबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाईपर्यंत मनुष्य मोकळा येतो. जेवढा
जेवढा मनुष्य मनाने वाकडा तेवढं आयुष्य त्याचं वाकडं असतं. आणि जेवढा मनुष्य मनाने मोकळा टाकला ना तेवढा तो देवाला जास्त प्रिय आहे. आणि म्हणूनच की भगवंताने गीतेमध्ये जो गुण सांगितलाय ना की मला प्राप्त करण्याचा दैवी गुणातला महत्वाचा गुण कुठला असेल तर ती मनाची सरलता. सोपं नाही बरं. आपण प्रयत्न करून बघा, आपण आपले गुण बदलू शकू, पण मनाचं सरलता आणण्याची कशी? मी जर मुळातच वाकडा आहे, माझ्याकडे तमोगुणाचा प्रभाव आहे, माझ्याकडे रजोगुणाचा प्रभाव आहे, तर त्याची मी या माझ्या मी मनाला कसे वळवाय? समर्थांनी 205 श्लोक लिहिले त्या मनाच्या सरलतेसाठीच बरं. आमच्या दिनकर स्वामींचे पण आपण मागच्या भागात 100 श्लोकांवर चिंतन केलं ते यासाठीच की मनाची सरलता आपल्याला आणावी. पण ही सरलता फार फार दैवी गुण आहे. एक कथा सांगतो, खूप सुंदर अशी कथा आहे की मनाची सरलता की तुम्हाला परमार्थापर्यंत तुम्हाला परमेश्वरापर्यंत कशी घेऊन जाते त्याचं उत्तम उत्तम उदाहरण आहे. एक मुलगा होता, अत्यंत मनाने सरळ होता बरा, पण अज्ञानी होता. अज्ञानी म्हणजे त्याला काही कळत नव्हतं. एकच त्याची होती, खादाड होता, भयंकर खादाड. खायला लागायचं त्याला, सारखं खायला लागायचं. पण काही वेळ अगदी घरचे वैतागलं, त्या करत काही नाही, नुसतं वयाने वाढला, आकाराने वाढला, पण हा करत काही नाही. काय म्हणाली आई त्याची? म्हणे आई समोर स्वामींचा मठ आहे, ते स्वामींच्या मठात जात जा जरा, काहीतरी देवाधर्माचं काहीतरी कानावर पडेल आणि ते कानावर पडून का होईना तुझ्या मनात काहीतरी परिवर्तन घडेल, काहीतरी काम करशील बाबा. ठीक आहे म्हणाला, जातो म्हणाला. तिथे बसायचं तिथे म्हणाला, पण खायला मिळेल ना म्हणतो मला. मिळेल मिळेल खायला मिळेल बरं. ते गेला तिथे, स्वामी बसलेलेच होते. तर त्यांनी स्वामींना सांगितलं की स्वामी मी मला असं आईने पाठवलंय, येत जा म्हणाला. यातून काय काम करायचं? काही नाही करायचं, फक्त नाम कीर्तन करायचं म्हणायचं, खायला मिळेल ना म्हणाला. हो हो, या इथे तर अन्नदान 24 तास चालू असतं, काहीच प्रश्न नाही म्हणे, खाऊ खात घ्या. आनंद झाला. वा वा वा, फार छान झालं. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. रोज आपलं सकाळी उठायचं, खायचं छानपैकी, काहीतरी थोडस इकडचं तिकडे बघायचं, पुन्हा झोपायचं, पुन्हा खायचं. असं खाण्यात आनंद झाला, पण मनाने एकदम सरळ बरं, काही कपट नाही मनामध्ये, कुठल्याही प्रकारचा छल नाही. एक दिवस असं उठला आणि पाहिलं तर काही नाही, सगळीकडे सामसूम मध्ये स्वयंपाकघर रिकामं. स्वयंपाकघरातला आचारी अंगाला तेल चोळत ऊन खात बसलेला होता. स्वामींकडे आला म्हणून, स्वामी काय आज 9 वाजले, काही खायची तयारी नाही झाला? अरे आज एकादशी म्हणे, आज तर सगळं आपलं मंदिर बंद असतं, आज सगळ्यांना कडकडीत उपास. अरे बापरे, असं कसं होईल म्हणाला. आता माझं कसं होईल? काय कसं होईल म्हणायचे? सगळ्यांचं होईल, ते तुझं होईल. अहो मी एकादशी काही मी खाल्लं नाही तर मी एकादशी काय द्वादशी एकादशी बघूच शकणार नाही म्हणाला. माझ्याच्याने होणार नाही उपास बिपास काही. तर स्वामीने प्रश्न पडला, काय करावं? एक काम करतो म्हणाला, मी तुला थोडासा शिरात देतो, थोडी सामग्री देतो, तू मठात काही करू नको, तू आपली नदी किनारी जा, तिथे तू सगळा स्वयंपाक बनव, एक मात्र कर, म्हणजे रामरायाला नैवेद्य दाखव आणि तू खा. राम जेवल्याशिवाय तू खायचं नाही. त्या म्हणा की काय, इथे नाही तर तिथे थोडस मला करायला लागेल. गेला, छानपैकी नदी किनारी गेला, स्वयंपाकाची सिद्धता वगैरे केली, सगळा स्वयंपाक करून बसला आणि भजन करत बसला. या प्रभू या, या जोर जोराने भजन. तास झाले, 2 तास झाले, आता अगदी कळवळू लागला. 2 वाजले, माझ्या पोटात कावळे ओढायला लागले. सकाळपासून काही खाल्ले नाही, 3 वेळा खायची सवय म्हणाला, एकदाच खाल्लेलं कसं व्हायचं मला, त्या लवकर यावं लागलं. शेवटी 2 वाजता प्रभू रामराय आपल्या सीतामाईच्या सहित तिथे आलेले आहेत. या या म्हणाले, अहो लवकर जेवून घ्या, पटकन जेवण. आणि हे कोण आणलं म्हणे तुमच्या बरोबर? हा, यांनी सांगितलं प्रभू रामाने, अहो ती आमची अर्धांगिनी आहे. आता कशा म्हणे, मी तर दोघांचा स्वयंपाक केला की म्हणे, आता तुम्ही माणसं वाढून घेता, आता ही अशी तुम्ही माणसं वाढवल्यावरती माझी अर्धवट होतं म्हणे, मी उपाशी नाही करत. तर जाऊ दे म्हणे, काय आणले तर आणले, या म्हणे बसा जेवायला. आता 2च पोळ्या केल्या होत्या, त्यातली एक त्यांना दिली, अर्धी त्यांना दिली, जेवून घेतलं आपल्या बिचाराने कसं. आणि म्हणाला ठीक आहे म्हणाला, आला पुन्हा घरी. पुन्हा एकादशी गेली, पुन्हा 10 दिवस छान गेले, मस्तपैकी जेवलं, खाणं पिणं झालं, पुन्हा व्यवस्थित जेवला. पुन्हा 15 दिवसांनी पुन्हा तोच प्रसंग की आपला आचारी बसला होता, एकादशी होते. तर तो म्हणाला, स्वामी यायला मला ना जरा थोडा शिदा वाढून द्या म्हणाला. का रे, का म्हणे? अहो ते काय स्वामी येतात ते प्रभू तुम्ही म्हणतात येतात, तुमचे माणसं वाढून घेऊन येतात म्हणे.
ते त्यांची माणसं भांडून येतात, म्हणून त्यांच्या अन्नामुळे काय ना, जास्त काय मी थोडंसंच करतो, पण मला तर त्यांचं अन्न काही एवढं पुरत नाही म्हणे, ते मला पुरत नाही त्यांना परत नाही, थोडस जास्तीच द्या म्हणे शिदा, म्हणून नवीन नवीन माणसं घेऊन येतात म्हणे त्यांच्या. ठीक आहे म्हणे, घेऊन जा, यावेळेला थोडासा जास्तीचा शिदा नाही. स्वामी त्याला थोडासा जास्तीचा शिदा घेऊन देतात. पुन्हा जातो, सगळ्या स्वयंपाक वगैरे करतो, पुन्हा पण आता नाव माहिती झालेलं असतं, रामा 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 करत म्हणून हाक परत करतो. रामराय येतात, पण आता बरोबर लक्ष्मणाला घेऊन जातात. पुन्हा ह्याला प्रश्न पडतो, अरे बापरे, यावेळेला मी 2 माणसांचा स्वयंपाक केला आणि हे तर 3 माणसांनी घेऊन आले, कोण आहेत म्हणे. ते म्हणतात, हे माझे बंधुराज आहेत, त्यांचं नाव लक्ष्मण आहे बरं. बंधुराज? बंधुराज वाटत नाहीत म्हणे तुमचे. नाही म्हणजे तुम्ही असे ते असे, नाही नाही, आमच्या दोघांच्या आया वेगळ्या आहेत, मी जरा थोडासा असा आहे, तो छान आहे म्हणे, त्याची आई वेगळी आहे म्हणून असं असेल म्हणे. अहो काय तुम्ही माणसं म्हणा, ठीक आहे आता बसा म्हणे, आलाच दुपारच्या वेळेला तर बसा. पुन्हा त्याला एकादशीला आपला उपास थोडासा घडतो, कारण त्याला 2च माणसांचा स्वयंपाक केलेला असतो. आता 3 जण असतात. आता 3 जण कोण असतात, तर सीतामाई असते, ती बरोबर लक्ष्मण असतात. त्याला थोडं 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 सगळ्यांना देतो, आपलं खातो, पुन्हा आपला बिचारा निराश मनाने घरी येतो. घरी येतो, पुन्हा 15 दिवस जातात, पुन्हा एकादशी येते. पण आता स्वामींना म्हणतो, स्वामी तुम्ही यायला मला शिदारा म्हणतो, याला दुप्पटच करून द्या, थोडा बेडा नाही, चांगला दुप्पट शिदा म्हणा. जे 2 किलो मला पीठ देता 4 किलो द्या, 2 किलो साखर देतात ती 4 किलो साखर द्या म्हणे. स्वामींना प्रश्न पडतो, कशाला बाबा एवढा शिरा, एकटा तर खाणार तू. अहो काय सांगू, तुमचे ते तुम्ही नैवेद्य दाखवायला सांगितलंय प्रभूना, अहो ते एक एक नाही 3-3 जण घेऊन येतात, दरवेळेला माणसं वाढवतात म्हणे. तुम्ही याला मला जरा शिदा जास्त दुप्पटच शिदा करा. आता मात्र स्वामींना संशय, काहीतरी गडबड आहे म्हणतात इथे. हा बहुतेक ना हा शिदा घेऊन जात असेल आणि विकत असेल म्हणतो स्वामी, हा सगळा शिदा विकत असेल, याला मी जरा जातोच त्याच्या मागे मागे म्हणतात. त्याला शिदा देतात दुप्पट दुप्पट आणि त्याच्या मागे जातात हळूहळू. आपला जातो, आपला शिदा बिदा घेऊन तिथे बसतो. पण हा पण हुशार, हा विचार करतो, दरवेळेला मी शिदा करतो आणि हे प्रभू येताना माणसं वाढवतात म्हणतो, याला मी उलटच करतो. काय करतो, त्यांना आधी बोलावतो, माणसं किती आहेत बघू म्हणे, जेवढी माणसं आहेत तेवढा स्वयंपाक करतो, मला दरवेळेला उपासमार होते नाही का म्हणे एकादशीची, त्याच्यामुळे आपण आधी त्यांना बोलूयात, मग मी स्वयंपाकाला लागतो. म्हणून आपला बसतो ध्यान करत, रामा 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 करत ध्यान. आता तर सगळ्यांची नावं माहिती झाली असतात, लक्ष्मणाचं नाव माहिती झालं असतं, जानकी मातेचं नाव माहिती झालं, सगळ्यांचं नाव करतो. काय हा गंमत, येताना रामराय, भरत, शत्रुघ्न आणि हनुमानासहित येतात. बाबा 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 म्हणतो, माणसं ते माणसं वानराला घेऊन येतात की म्हणतात, ते काय आहे म्हणतात ते स्वामी. फक्त ते एवढे जण येतात, ते म्हणतात काय करावं, ते सगळे जण तिथे उभे. ते म्हणतात काय, आतापर्यंत तुमच्या फॅमिलीलाच घेऊन आलात, पण आता हे तुम्ही वानर घेऊन आलात, ह्याचं तर काय, मी एवढं आणलेलं याला पुरणार नाही म्हणताय, कसं व्हायचं असं. आपण आता विचार करतो आणि तो त्याला सांगतो, हे बघा आता मी काही करणार नाही, आता तुमची एवढ्या माणसांचं मी एकटं करण्यापेक्षा तुम्ही सगळे आहात, पटकन तुम्ही स्वयंपाक करा म्हणे, एवढी सगळी माणसं तुम्ही कामाला लावा, आपण पटकन जेवू आणि मला जाऊ द्या म्हणे, एवढ्या माणसांचं मी कुठे करत बसू. रामराय हसतात आणि रामराय म्हणतात ठीक आहे म्हणतात. रामराय मारुतीरायाला सांगतात, मारुतीराया ठीक आहे, तुम्ही लाकडं तोडून आणा, बाकी बरंच यांना सगळ्या भाज्या कापायला सांगतात. अन्नपूर्णा जानकी मातेला सांगतात, माते आज तुमच्या आत्म नैवेद्य बरं, मात्र आज तुम्ही स्वयंपाक तुम्ही करावा. आणि राहिली सायली मदत लक्ष्मणाला सांगतात, हा आपला झाडाखाली बसून राहतो, छान की पाय हलवत बसून राहतो, कधी एकदा स्वयंपाक करतो आणि रामराय एका याच्यावर बसून राहतो. त्या क्षणी त्यांचे स्वामी तिकडनं येतात. स्वामी बघतात तर हा आपला पाय हलवत एका झाडाखाली आराम करत बसलेला आहे आणि काही काही कुठे दिसत नाही. मग त्याच्यावर ओरडतात, काय रे हे असं कसं झालं म्हणे, तू एवढा आणला येते, तू यायचं नुसता बसतोच का, शिदा कुठे गेला. तो म्हणतो, हो तुम्ही काय सांगताय, ते बघा सगळे समोर कामाला लागलेत, ते एक ते आहे ते लांबून लाकूड आणतायत, ती बाई काम करतीये, ते तुमचे प्रभू आहेत का काय, ते झाडाचे ते बसलेत म्हणे दगडावरती, आणि बाकी सगळे भाज्या जेवतात, 10 मिनिटं तुम्ही थांबा म्हणतो, आपण दोघंही जीव आणि आपण निघून जाऊ. आता मात्र स्वामींच्या लक्षात येतं की त्यांच्या डोळ्यातनं खळखळ पाणी निघून जातं, म्हणून ढळा 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 रडायला लागतात, ढळा ढळा रडायला लागतात. आता हा साधा बोळाचो, याच्या मनाची सरळताच इतकी ना की त्याला ते अश्रू बघवत नाही स्वामींचे.
अहो म्हणतो स्वामी काय झालं रडायला, माझ्याकडनं काही चुकलं का? 10 मिनिटं थांबा म्हणतो, वेळ झालाय 10 मिनिटं. नाही रे बाळा म्हणतो, जे तुला दिसतंय ना ते मला दिसत नाही. जे तुला दिसतंय ना तू ज्यांना ज्यांना बघतोस ना त्यांना मी बघू शकत नाही. माझ्या मनाची सरळता तेवढी नाही. म्हणजे माझ्यापासून सगळे अंतरलेत बरं. काय सांगता? धावत 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 रामरायाकडे जातो. रामराया तिथे दगडावरती बसूनच ते म्हणतात, स्वामी एवढं तुम्ही माझ्यासाठी केलं, मी तुम्हाला एवढा रोज नैवेद्य दाखवतो की नाही, आता माझ्या स्वामींचे अश्रू मला बघत नाही. त्याच्यामुळे एकच काम करा, त्या फक्त आमच्या स्वामींच्या साठी जी काय त्यांना द्या दृष्टी, काय दृष्टी म्हणाल ती द्या, पण तुमचं दर्शन सगळ्यांचं मात्र आमच्या स्वामींना करा. आणि रामराया त्याच्यावर प्रसन्न होतात आणि रामराया आपल्या आपल्या संपूर्ण दरबारासहित त्या स्वामींना दर्शन. मनाची सरळता ही अशी सरळता असते. हा दैवी गुण असा दैवी गुण असतो की देह बुद्धी दे आत्मबुद्धी करावी. आणि समर्थही त्याला हीच देतात की बाबा तुला काय करायचं आहे ना, ते देहबुद्धी दृढ झाली म्हणून या तुझ्याकडे ही वेळ आलेली आहे. तुझ्याकडे ही देहबुद्धी जर नसती, ही आत्मबुद्धी जेव्हा तुझी होईल ना, तेव्हा तुला हे सगळंच्या सगळं सगळं तुला हे पत्रात पडेल आणि मग त्याच्यापासून तू तुला मोक्ष मिळेल. मागे जे जे संचित केले ते ते पाहिजे भोगिले, शूद्रे शेत जरी टाकिले तरी बाकी सुटे ना. तुझं जे आत्ताच आहे ना ते मागे सगळं तू केलेलं आहेस, त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी हा देहबुद्धीचा भवसागर जो आहे तो तुला पार करायला पाहिजे. समर्थ एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, सस्वरूपी लंकापुरी सुवर्ण विटा त्या दुरी, देहबुद्धीच्या सागरी तरले पाहिजे. अरे की जे तू आत्मरूप आहे ना ते लंकेसारखे बरं. लंका कशी होती? तर लंका सोन्याने लखलखाय होती. तिथे अत्यंत सुंदर अशा त्या सोन्याच्या विटांनी लंका बनलेली होती. दैदिप्यमान तेजस्वी असं तुझं आत्मरूप आहे. पण त्या आत्मरूपापर्यंत पोहोचायला जसा लंकेच्या भोवती चारी बाजूनी चर होता ना पाण्याचा, तसा तुझ्या भोवती तुझ्या जीवाभोवती या देहबुद्धीचा सागर आहे. आणि या देहबुद्धीच्या सागरी तरले पाहिजे. जोपर्यंत तू या देहबुद्धीच्या सागरी तरत नाहीस ना, तोपर्यंत तू त्या लंकेपर्यंत पोहोचू शकत नाहीस. तोपर्यंत तू त्या तुझ्या आत्मबुद्धीच्या जे तुझं आत्मतत्व आहे त्याच्यापर्यंत तू पोहोचू शकत नाहीस. समर्थ म्हणतात, विषय मुळ्या वाहू सांडी त्यासी कोण म्हणे काबाडी, तैसी पदार्थी गोळी सांडिता आत्मा. अरे या देहबुद्धीच्या सागरामध्ये काय म्हणतात ना, या देहबुद्धीच्या सागरामध्ये विषय सुखाच्या मोळ्या आहेत. आपलं विषय सुख, आपलं विषयातलं आनंद इतका आहे, त्याच्या मोळ्याच्या मोळ्या या देहबुद्धीच्या सागरामध्ये आहेत. आणि म्हणून तुला त्या आत्मरूपापर्यंत पोहोचता येत. त्याच्यामुळे ते जर समजा तुला टाकायचं असेल, ते जर तुला करायचं असेल तर काय करायला लागेल? तर देहबुद्धीचे लक्षण दिसेंदिस होता क्षीण, तदुपरी बाणे गुण आत्मयाची. एकदा का तुम्ही देहबुद्धी केलीस ना, ही पार केलीस, देहबुद्धी सोडून गेलास, तुला काय करता येईल? ही देहबुद्धी पार केली की आत्म्याच तुला. आणि नंतर याच्या पुढच्या याच्यामध्ये त्यांना साधनाचं वर्तन सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, सर्वात्मा ऐसे बोलता खूण बाणेना सर्वथा, साधने विण ज्ञान वार्ता बोधोची आहे. याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये समर्थांनी साधनेवरती निरूपण केलं आहे. साधन कसं करावं आणि काय करावं. आपण आपल्या पुढच्या भागामध्ये साधनेवरती नक्की विचार करूयात आणि समर्थांनी देहबुद्धी क्षीण होण्यासाठी काय साधन सांगितलं आहे त्याचा आपण नक्की विचार करूयात. आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने जे काही उत्तम झालं ते समर्थांच्या चरणी, आमच्या स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराट. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, हीच भावना आहे. जे जे उत्तम आहे ते सगळं त्यांना देतो आणि जे काही दोष आहे, जे काही त्रुटी आहेत ते तुम्ही सर्व मनाने क्षमा कराल अशी विनंती. जय जय